नाशिकच्या खड्ड्यांना कमिशन आणि गुजराती ठेकेदार जबाबदार. राज ठाकरे यांचा सनसनाटी आरोप. चुकीच्या माहितीवरून आरोप केल्याचा गिरीश महाजन यांचा पलटवार. कंत्राट देताना कंपनी पाहायची असते, कंपनीच्या मागे कोण हे पाहिलं जात नाही. राज ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. महिनाभरात बहुतांश शेतकरी कर्जमुक्त होतील. उर्वरित शेतकऱ्यांना केवायसी झाल्यानंतर दिलासा. फडणवीसांची ग्वाही. ठाकरेंकडून फुटलेल्या 6 खासदारांसह एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटले. कोर्टातील सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. दाल में काला नहीं, पुरी दाल ही काली. E20 पेट्रोलवरून राहुल गांधी यांचा हल्लाबोल. पंधरा ऑगस्टला रायगडचं ध्वजारोहण आपल्याच हस्ते होणार. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचा पालकमंत्री पदाबाबतचा नवा दावा. कुणबी प्रमाणपत्रासाठी जरांगे आक्रमक. पंढरपूरमधून सुरू करणार पश्चिम महाराष्ट्राचा दौरा. जरांगेंची 9 ऑगस्टला पंढरपूरमध्ये जाहीर सभा. कट्टरपंथी 114 प्रकाशनं, मासिकं आणि साहित्यावर बंदी. महाराष्ट्र सरकारची मोठी कारवाई. दहशतवाद, कट्टरपंथी विचारसरणीचा प्रसार रोखण्यासाठी निर्णय. अर्थखातं राष्ट्रवादीचं होतं, ते राष्ट्रवादीलाच मिळेल. राज्याच्या अर्थखात्यासंदर्भात हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. अर्थखात्याबाबत अमित शहांशी चर्चा झाल्याचा मुश्रीफांचा दावा. गुणरत्न सदावर्तेंनी उडवली मनोज जरांगेंची खिल्ली. गाणं गाऊन मनोज जरांगेंना डिवचण्याचा प्रयत्न. भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला सुद्धा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पतसंस्थेत बनावट खाती उघडून गैरव्यवहार करणं भोवलं. विनायक राऊतांसह 6 आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर. जादूटोणा प्रकरणामध्ये ठाणे सत्र न्यायालयाचा राऊतांना दिलासा. मुंबई लोकल मारहाण प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट. महिलेला मारहाण करणाऱ्याला अटक. अन्सारी असं आरोपीचं नाव. महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर. रमेश म्हात्रेला महाराष्ट्रात बंदी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत मोठे फेरबदल. निर्मला नवले यांच्याकडे महिला युवती प्रदेशाध्यक्षपदाची धुरा. राज्यभरातील महिला संघटना बळकट करण्याचे प्रयत्न. मुरुड चेकनाका इथे बेस्ट बसचा अपघात. पादचारी महिलेला बेस्ट बसची धडक. महिलेच्या डोक्यावरून गेलं बसचं चाक. बीजेपी रुग्णालय सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीनं केलं प्रतिकात्मक उद्घाटन. भिवंडी पालिकेचं रुग्णालय होतं अनेक दिवसापासून बंद. पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलं प्रतिकात्मक उद्घाटन. शालेय विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीवरून मनसे आक्रमक. मनसेचा प्रादेशिक परिवहन विभागाला इशारा. वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जात असल्याचा आरोप. नागपुरात महिलांच्या कागदपत्रांचा गैरवापर. 39 महिलांच्या आधार पॅन कार्डवरून बँकेत खाती. बोगस खात्यांआधारे 7,68,00,000 व्यवहार. दोघांना अटक. कुंभारली घाटामध्ये खड्ड्यात हरवले रस्ते. रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण. खड्ड्यामुळे अपघाताची दाट शक्यता. बारामतीमध्ये दृश्यम स्टाईल हत्या करण्याचा प्रयत्न. पतीला गुंगीचं औषध पाजून बॅटने मारहाण. पतीला खड्ड्यात पुरण्याचा पत्नीचा होता कट. अज्ञाताचा पोलिसांना फोन. पोलिसांनी हत्येचा कट उधळला. ओल्ड मंक बनवणाऱ्या कंपनीची हायकोर्टात धाव. पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार. FSSAIची ओल्ड मंकवर बंदी.
मेहरून तलावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी, जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका. उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून तलावाची पाहणी. दाभोसा धबधब्यावरील काचेचा पूल 15 ऑगस्ट पासून पर्यटकांसाठी खुला. पर्यटनाला नवी चालना मिळणार. पुलासाठी जवळपास 2 कोटी रुपये खर्च. थायलंडमध्ये शाळेत 9वीच्या विद्यार्थ्याचा अंधाधुंद गोळीबार. हल्ल्यात 3 शिक्षक आणि 3 विद्यार्थ्यांसह 6 जणांचा मृत्यू. शाळेत जाण्यापूर्वी आजी आजोबांची केली हत्या. नमस्कार, मी रिद्धिमा.